प्रकारची अमेंडमेंट होती जी या सर्व मंडळींनी नाकारली। नाकारण्याची दोन कारणं होती। पहिलं कारण, त्यांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही। 23ला त्यांनी विधेयकाला सपोर्ट याकरता दिला की 23मध्ये त्यांना माहिती होतं आपण समर्थन दिलं नाही तरी हे विधेयक पास होणार आहे, त्यामुळे बहती गंगेमध्ये हात धोलो अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस समर्थन दिलं। आणि आता ज्यावेळी खरं महिला आरक्षण देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र विधेयकाला त्यांनी विरोध केला। आता हे डिलिमिटेशन सांगतायत। डिलिमिटेशनचा निर्णय हा 2023 सालीच झालाय आणि त्याला काँग्रेसनी मतदान करून मान्यता दिली आहे। आज आलेला निर्णय नाही, 2023 साली त्यांनी मान्य केलेला आहे। आता आपल्या राज्यामध्ये काही लोक या संदर्भात बोलतात, त्यावेळेस त्यांनी कुठली नशा केली होती मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणारही नाही। पण या सगळ्यांनी डिलिमिटेशनला मतदान केलेलं आहे, यांच्यामुळे संविधानामध्ये डिलिमिटेशन आलेलं आहे। आता तेच करण्याकरता जेव्हा कायदा येतो त्याला हे अमान्य करतात, कारण यांना माहिती आहे की नवीन सेन्सस नंतर जर ही सुरुवात झाली तर 2029ला ते लागू होऊ शकणार नाही, ते 2034 मध्ये जाईल। काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतल्या काही घटक पक्षांना 2029ला महिला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना 2034 पर्यंत ते रेटून न्यायचं आहे। किंबहुना त्यांना असं वाटतं की आपलं सरकार नंतर जर चुकून आलं तर आपल्याला हे रद्दही करता येईल, त्यांच्या मनात ते रद्द करणंच आहे। आणि म्हणून हे लोक अशा पद्धतीनं बुद्धिभेद करतायत। आणि म्हणून चिदंबरम यांनी ज्यावेळी ट्विट केलं त्याला मी फॅक्ट्स फिगर्स याच्या सहित उत्तर दिलेलं आहे। कुठल्या संसदीय समितीवर मला काही कल्पना नाही। अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत, पण सातत्याने जे NICU असतात त्याच्यामध्ये आपण फायर ऑडिट करत असतो। फायर ऑडिट केल्यानंतरही तिथे अशा पद्धतीनं आग का लागली, फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं, की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल। आणि अशा पद्धतीनं चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल।